रेल्वे प्रवाशांचा जीव घेणा प्रवास संपत नाहीये। खरं तर हे नित्य नियमाचंच झालंय। गर्दीच्या वेळेत रेल्वेत चढणं उतरणं हे दिवसागणिक अशक्यप्राय होत असतं। जीव मुठीत घेऊन मुंबईकर प्रवास करत असतो। जे मुंब्रामध्ये, तेच विरारमध्ये, तेच बोरिवलीमध्ये, तेच कांदिवली, मालाड, अंधेरीमध्ये सुद्धा मध्य रेल्वेतही तीच परिस्थिती पाहायला मिळते। विशेष म्हणजे विरार, वसई, नालासोपारा या ठिकाणी चढणं उतरणं गर्दीच्या वेळी फार कठीण होऊन बसलंय। पश्चिम रेल्वेच्या विरार अप आणि डाऊन या दोनही मार्गांवरून प्रवास करणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे। आणि त्याच वेळी गर्दीच्या वेळी संध्याकाळी अंधेरीत लोकल पकडणं आणि गर्दीच्या वेळी अंधेरीत लोकल मधून उतरून हे ब्रिज पार करून इच्छित स्थळ गाठणं हे सुद्धा दिवसागणिक जिकरीचंच होत चाललेलं आहे। या सगळ्या विषयी अधिक जाणून घेण्याकरता थेट जाते अंधेरीला आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत स्वप्नील, गर्दीच्या वेळी अंधेरीत लोकल पकडणं अगदी संध्याकाळच्या दरम्यान सकाळी सुद्धा दिवसागणिक मुंबईकरांकरता जिकरीचं होत आहे। लागवी नक्कीच मध्य रेल्वेवरती जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती कुठेतरी पश्चिम रेल्वेवरती सुद्धा पाहायला मिळते। चर्चगेट ते विरार आणि डहाणूपर्यंत जे प्रवासी प्रवास करत असतात त्यांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते। या ठिकाणी मी सध्या अंधेरी रेल्वे स्थानकावरती आहोत आणि या ठिकाणी आत्ता एक फास्ट लोकल पास झाली। यामध्ये सुद्धा जी गर्दी पाहिली त्यावेळेला गर्दी मोठ्या प्रमाणात होते आणि या ठिकाणी महिलांचा डब्बा असेल किंवा पुरुषांचा डब्बा असेल फुटबोर्डवरती म्हणजे जे पायदानावरती या पुरुष किंवा महिला आहेत त्या उभ्या राहून असं प्रवास करतात असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। काही प्रवासी सुद्धा आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याशी संवाद साधू नक्की काय अडचणी येतात त्यांना या प्रवासादरम्यान किंवा काय नक्की मागण्या आहेत त्यांच्या हे सुद्धा जाणून घेऊ। दादा काय सांगाल, रेल्वे लेट येते आजकाल, काल मुंब्रामध्ये अपघात झाला होता। पश्चिम रेल्वे सुद्धा जे प्रवासी आहेत ते दरवाजावरती लटकून प्रवास करत असतात, काय मागणी राहील तुमची रेल्वे? छोड़ देने का, दूसरी गाड़ी पकड़ने का। आता सरकार एक नवीन निर्णय घेत आहे की सर्व ज्या गाड्या आहेत त्या एसीच्या करायच्या आणि सेम तिकीट राहील त्या एसीच्या गाडीसाठी सुद्धा। कसं वाटतं, हा निर्णय चांगला वाटतो तुम्हाला? चांगला वाटतो, करायला पाहिजे, एसी करायला पाहिजे। आता तुम्ही एक गाडी सोडली, काय कारण होतं नक्की? गर्दी होती म्हणून सोडली का? नाही मैं नाही सोडली, एसी मधून जाणार। एसी मधून जाणार, एसी मधून जाणार असं त्यांचं म्हणणं आहे। एकंदरीत गाड्या लेट आहेत, त्याच्यामध्ये ही आता एक 9ची गाडी आहे ती पण लेट आहे। यापूर्वी एसी गाडी आली होती, काय सांगाल नक्की कुठेतरी तुम्हाला पण जायला उशीर होतोय का? खबर नाही मालूम। एसी गाडी पाहिजे का? एसी गाड्या सेम तिकीटमध्ये, कमी तिकिटामध्ये एसी गाड्या पाहिजेत का? उतना मेरे को मालूम नाही। आपण बघितलं तर अनेक प्रवासी आहेत या ठिकाणी, सारख्याच तिकिटामध्ये एसी गाडी पाहिजे का असं एकंदरीत सरकारचा निर्णय आहे की जे आता तिकीट आहे 15 रुपयाचं त्याच 15 रुपयाच्या तिकीटमध्ये सेम तिकीट मतलब 15 रुपए के टिकट में एसी गाड़ी सबको देने वाले है सरकार। आपको क्या लगता है, अच्छा निर्णय? अच्छी बात है भाई, ये तो पहले था 60 रुपया था, 90 रुपया था एसी है, अभी मतलब सस्ता मिल रहा है तो अच्छा है फिलहाल। क्योंकि अभी 2 एसी गाड़ी गई है लोकल में, अभी प्रॉब्लम होता है, थोड़ा धक्का मुक्की भी होता है, फिर भी आदमी चलता है, ठीक है कोई बात नहीं, लेकिन एसी में जाएंगे तो थोड़ा कम्फर्टेबल रहता है। मुंबईकरांचं हेच म्हणणं आहे, जर त्याच दरामध्ये एसीचं तिकीट जर मिळत असेल, एसी लोकलचं तिकीट जर मिळत असेल तर मात्र सोन्याहून पिवळं असं मुंबईकर म्हणतात। त्यामुळे अर्थातच या सगळ्या मुद्द्यावर मुंबईकरांच्या संमिश्र प्रतिसाद आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्दीतून का होईना पण मुंबईकरांना मात्र याच गर्दीतून लोकलनं प्रवास करावा लागतोय आणि यात लवकरात लवकर पर्याय काढावा अशी मागणी मुंबईकरांकडून होतीये। तुर्तास धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।